ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। नगरपालिकेमध्ये 40 वर्षांपासून सत्ता असताना तसेच 25 वर्ष आमदारकी आणि 2.5 वर्ष राज्यमंत्रीपद असताना विकास करता आला नाही। त्यांनी जनतेला खोटे आश्वासन देऊन आम्ही विकास करत आहोत असे सोंग करतात, त्यामुळे त्यांना बाकी सगळे सोंगाडे वाटतात। आम्ही सामान्य जनतेसाठी काम करत असताना सोंगाड्या हा शब्द वापरणं चुकीचं आहे असा आरोप माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे आणि राहुरी भाजप मंडल तालुका अध्यक्ष विक्रम भुजाडी यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे। राहुरी शहरामधील विकास कामांबाबत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच भाजप कार्यकर्त्यांवरती आरोप केले होते आणि त्या आरोपांना भाजप कार्यकर्त्यांनी उत्तर दिले। यावेळी बोलताना दादा पाटील सोनवणे आणि विक्रम भुजाडी म्हणालेत की राहुरी शहराच्या विकासासाठी आम्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात निधी शहरासाठी मिळवलाय। भविष्यामध्ये राज्यात सत्ता असल्यानं उर्वरित विकास कामं पूर्ण करणार आहोत, मात्र सत्ता असताना यांना कधी शहराचा विकास करता आला नाही। ते आम्हाला सोंगाड्या म्हणून बोलत आहेत। मंत्रीपदाची संधी असताना काम करता आलं नाही म्हणून आम्ही सोंगाड्या मंत्री असे कधीही बोललो नाही। राहुरी शहरामध्ये 132 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना आम्ही आणली, तसेच 113 कोटीची कामं पूर्णत्वाकडे आहेत। प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला आम्हीच मंजुरी मिळवली आहे। आता 100 कोटी रुपये विकास कामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे। राहुरी शहराला स्मार्ट सिटी म्हणून पुढे नेण्याची वल्गना करणाऱ्यांनी काय काम केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन करताच कुंभकर्णाच्या झोपेमध्ये असलेल्या माजी आमदार यांनी उठून त्यांना आता जाग आली आहे। कोरोना काळामध्ये कोणी रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीमध्ये किती पैसे कमवले हे शहरामधील जनतेला चांगलंच माहिती आहे। जॉगिंग ट्रॅकचं काम अर्धवट असताना कोणाच्या सांगण्यावरनं बिलं काढली गेली हे देखील जनतेला माहिती आहे। आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो, तसेच तुम्ही देखील नगरसेवक म्हणून निवडून आले। आम्ही सोंगाड्या झालो तर तुम्ही देखील सोंगाड्याच आहात। आमदार कर्डिले यांचे मणक्याचं ऑपरेशन झालेलं असताना जनसंपर्क होत नव्हता, त्यावेळी चुकीची माहिती पसरवण्यात आली, परंतु आमदार कर्डिले आता सक्रिय झाल्यानं यांना भविष्याची चिंता लागली आहे। विखे कर्डिले यांच्या माध्यमामधून राहुरी शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं देखील सोनवणे आणि भुजाडी यांनी म्हटलंय। यावेळी माजी नगरसेवक अक्षय तनपुरे, शिवाजी डवले, सचिन मेहत्रे, सतीश फुलसौंदर, सुजय काळे, गणेश खैरे, अजित डावकर, किशोर येवले, उमेश शेळके, रवींद्र येवले यांच्यासह भाजपचे शहरामधील कार्यकर्ते उपस्थित होते। राहुरी शहरामध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं आणि दुसरे रस्त्याचे डांबरीकरणाचे कामाचा शुभारंभ माननीय आपल्या राहुरी तालुक्याचे माननीय लोकप्रिय आमदार माननीय कर्डिले साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं। कर्डिले साहेबांनी राहुरी शहरामध्ये एंट्री केल्यानंतर राहुरी शहराचे आजी माजी नगराध्यक्ष आणि माजी मंत्री हे जसे कुंभकर्ण जागा झाल्यानंतर जी परिस्थिती होती त्या परिस्थितीतून उठून बाईक देतली, पत्रकार परिषद घेऊन बाईक दिली गेली का राहुरी शहरामधले काम आम्हीच केले, राहुरी शहरामध्ये पैसे आम्हीच आणले। अहो राहुरी शहरामध्ये तुम्ही पैसे आणले तर राहुरी शहराची परिस्थिती अशी का झाली? राहुरी शहरामध्ये एक रस्ता राहुरी शहरातला का चांगला नाही, तो नगर मनमाड हायवे पासून नवे पेठ शनी मंदिरापर्यंत असो, शनी मंदिरापासून शिवाजी चौक असो, शिवाजी चौकापासून
परत शुक्लेश्वर चौक ते नगर मनमाड हा रस्त्याचं डांबर का वाहून गेलं? तुमच्याकडे 50 वर्ष सत्ता होती, 25 वर्ष आपले वडीलच आमदार होते, 5 वर्ष आपण आमदार होते, त्याच्यातले 2.5 वर्ष 6 राज्यमंत्री पद आपल्याकडे होते. आपण काय काम केलं? स्मार्ट सिटी म्हणून तुम्ही घोषित केली राहुरी शहरासाठी आम्ही स्मार्ट सिटी करणार. मग 5 वर्षात स्मार्ट सिटी का झाली नाही? सगळ्या रस्त्याचं डांबर वाहून गेलं. याला स्मार्ट सिटी म्हणतात का? हे पण जनतेला माहिती ना. याच्यावर का उत्तर देत नाही? रस्त्याला खड्डे पडलेच का? आमचं हे म्हणणं आहे, आम्ही जरी नगरसेवक असलो तर आमच्या हातामध्ये जेवढं काम करायचं आम्ही तेवढं केलंय ना. पण तुमचे रस्ते तुम्हीच केलेले, तुमचेच नगरसेवक कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि तुम्हीच रस्ते करायचे. मग एक रस्ता नीट राहिला नाही, एक रस्त्यावर डांबर राहिलं नाही, खड्डे का पडले? आणि स्मार्ट सिटी कोणत्या दृष्टीने आपण बोलतात, कोणत्या दृष्टीने स्मार्ट सिटी करणार होते ते तरी आम्हाला सांगा. राहुरी शहरासाठी जे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माननीय आमदार कर्डिले साहेब आणि माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून प्रयत्न करून यांनी आम्हाला प्रयत्न करून जे 150 कोटी रुपये आणून दिले, त्या पैशातून आम्ही काम केलेत. नगर विकास खात्याने कामं दिलेले ते कामं आम्ही मंजूर करून आणले आणि ते राहुरी कामं मंजूर करून आणल्याशिवाय कामं होत नसतात हे त्यांना पण माहिती. राहुरी शहरामधले कामं कोणते कोणते चांगले झाले, कोणते वाईट झाले हे जनतेला माहिती ना. काँक्रिटीकरणाचे कामं कोणी केले? आता 56 लाखाचा जो रस्ता केला ब्लड बँक ते कोरडे हॉस्पिटल, हे नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रेरणेतून आणि सहकार्यातून झालेले. माननीय खासदार सुजय विखे पाटलांनी जे 5 वर्ष खासदारकीच्या याच्यातून जे पैसे दिले त्याच्यातून कामं झालेले. आम्ही जेवढे पैसे आणले त्या कामं केल्याचं आम्ही मान्य करतो. राहुरी नगरपालिकेचा दवाखाना कोणी जिल्हा परिषदेमध्ये घातला? का घातला? राहुरी नगरपालिकेच्या दवाखान्यासाठी, जिल्हा परिषदेच्या दवाखान्यासाठी 15 कोटीचं 17 कोटीचं जी निधी आणली त्याचं काम राहुरी रेल्वे स्टेशनच्या रस्त्याला चालू आहे. रेल्वे लाईनला, रेल्वे स्टेशन पाशी ते काम प्रगतीपथावर आहे. राहुरी नगरपालिकेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 वर्ष सलग मुख्यमंत्री असताना व्यायामशी ग्राउंडवर पत्र दिलं होतं मंजुरीचं. हे ते आमच्या काळामध्येच झालं ना. तेच काम तुम्ही सांगता का आमच्या काळामध्ये ठीक आहे ना, आम्ही मंजूर करून आणलं ते तुमच्या काळामध्ये झालं. तुम्ही सांगता काय खूप मोठेपणा आहे का या काम सांगण्यामध्ये? चांगलं काम केलं तुम्ही सांगा ना, ते आम्ही ते मान्य करतो. तुमच्या चांगल्या कामाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे ना. पण तुम्ही जर आम्ही करतो, आम्ही पैसे आणतो, आम्ही मंजूर करून आणतो, ते कामाचं तुम्ही श्रेय घ्यायला लागल्यानंतर तुम्हाला जाग यायला लागली का राहुरी शहरासाठी यांनी काय केलं? माननीय कर्डिले साहेबांनी आजारपणामध्ये आजारी असताना जे आम्हाला सहकार्य केलं, पैसे मंजूर करून दिले, त्याचं कामाचं भूमिपूजन आम्ही परवा दिवशी केलं. आणि तुम्ही म्हणता का आमच्या पैशाच्या, नगरपालिकेच्या पैशातूनच, नगरपालिकेचेच पैसे त्याचं तुम्ही उद्घाटन करता. अरे पैसे आणले पाहिजे, काम करून घेतलं पाहिजे, तरच भूमिपूजन आणि त्याचं उद्घाटन केलं जातं. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जी काही पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात मी एवढंच सांगू इच्छितो की राहुरी शहरामध्ये जो DPR आपण एजन्सी नेमली आहे तिच्या अंतर्गत जे 100 कोटीचे जे कामं होणार आहेत आणि नामदार साहेब आपल्याला ते भरभरून आपल्याला निधी मंजूर करून देणार आहे, याचा पोटदुखी होऊन काही मंत्री, माजी मंत्री यांना ते रस्त्यावर टेप धरणे असू नाही तर सोंगाडे असू, तुम्ही कोणत्याही टीका खालची स्तरावर करा, परंतु विकासाला जर काही विकास कामं होत असतील तर त्याचं श्रेय तुम्हाला आम्ही देऊ. तुम्हाला जे श्रेय बहाल हट्ट तुमचा आहे श्रेयासाठी, तर तो श्रेय आम्ही तुम्हाला देऊ. पण विकास कामं हे जनतेसाठी करू द्या आणि विकास कामं हे करणार जनतेसाठी. आम्ही सर्व कधी पण कोणत्याही कामासाठी जनतेच्या आम्ही कायम उपलब्ध आहोत. आणि तुम्ही नगरपालिकेच्या दालनातील जे विषय काढत असतील, जे OS वगैरे आहे, तुम्ही हे केलं ते केलं,
तर मला एक विचारलं पाहिजे, मला एक सांगितलं पाहिजे तुम्हाला पण, का 2.5 वर्ष जर तुम्ही म्हणता सत्ता तुमच्याकडे आहे, रस्त्याचे हे तुम्ही केलंय, मग तुम्ही श्रेय घेण्यासाठी सगळ्या गोष्टी 2.5 वर्ष पुढे काय? मग तुम्ही पाणी योजनेचे असू व इतर कोणतेही असू, त्या नगरपालिकेमध्ये माझे खासदार माननीय प्रताप तनपुरे हे रोज 1 तास त्या अधिकाऱ्यांची शाळा घेतल्याप्रमाणे रोज हे करतात, त्यांचे तिथे जाऊन बसून त्यांना हे विचारपूस करतात. त्या कारणाने तिथे कोणताही CO येण्यास तयार, मुख्याधिकारी येण्यास तयार नाही. तसेच तिथे आज का तिथून हे पत्र देऊन निघून गेला, याला तसं पाहिजे तर राहुरी शहरातून विचारणा झाली पाहिजे. आणि तुमची जी मालमत्ता कराची शास्ती आहे ती आम्ही 100% माफीसाठी मागणी केली असता यांचे काही 7 जे भांडे यांचे वाजवले कानात कोणीतरी, आणि त्यांनी लगेच त्यांना सांगितलं हे श्रेय आपल्यापासून पळून चालले, आम्हाला काही श्रेय नको, श्रेय तुम्हीच घ्या. परंतु प्रस्ताव हा 100% साठी कलेक्टर मार्फत आपण आयुक्तांकडे पाठवल्यास प्रवर्ग नगरपालिका असल्यामुळे आपली होऊ शकते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा दिलासा भेटू शकतो. मी एवढेच सांगू शकतो. एका पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं की राहुरी नगरपालिका हद्दीतील काही भावी नगरसेवक सोंगाडे या ठिकाणी आले आणि रस्त्याचे मोजमाप करताना टेप धरून हातात दिसले. ही गोष्ट हास्यास्पद आहे. माझा प्रश्न असा आहे की जनतेच्या सेवेसाठी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत, परंतु गेली 40 वर्ष सत्ता ही एक हाती तुमच्या घरात आहे. तुमच्या घरात सत्ता असताना तुमचे नगरसेवक केवळ कमिशन गोळा करण्यात व्यस्त असल्यामुळे जनतेचे एका राहुरी शहरात जे हाल चालू आहे याच्याकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि आज महायुती सरकारच्या काळात जे काही आम्ही या ठिकाणी प्रयत्न करून भरघोस असा निधी या राहुरी शहरासाठी उपलब्ध करतोय त्यात आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद आहे. कुठंतरी राहुरीच्या स्मार्ट सिटीकडे आम्ही जे व्हिजन तुमचं होतं परंतु ते पूर्णत्वाकडे आम्ही नेत आहोत. खरा याचा आम्हाला अभिमान असल्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून टेप धरायला तयार आहोत. परंतु तुमचे जे नगरसेवक आहे, घरकुल योजना असेल, पंतप्रधान आवास योजनेमध्ये अत्यंत काळा कारभार गेल्या या मागील 5 वर्षामध्ये या राहुरी नगर परिषदेमध्ये झालेला आहे. आणि मग तुमचे नगरसेवक फक्त कमिशन एजंट म्हणून या राहुरी नगरपालिकेमध्ये काम करत आहात, परंतु आम्ही जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून टेप धरून आम्ही लोकांसाठी काम करण्यासाठी तयार आहोत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.